परी परी म्हणणार परी. सगळ्या घरभर दुडू 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 धावली असते आहे ना. आमच्या घराचं गोकुळ झालं असतं रे ओंक्या. आम्ही लय काय काय ठरवलं होतं. मी म्हणायचो काय कमी पडू द्यायचं नाही. तिला जे करायचं ते करू दे आपल्या बाळाला. जे शिकायचं ते शिकू दे आणि भरपूर शिकू दे. मास्तरीन बाईंमुळे तेवढं कळलं होतं बघ. ओंक्या तुला एक सांगतो, शिक्षण कमी आहे म्हणून जगानं टोमणे मारणं ह्याच्यासारखं वाईट काय नसते. शिकलं पाहिजे आपल्या बाळानं भरपूर. मी म्हणायचो मास्तरीन बाईंनी ते आपल्या बाळाला जे काय पाहिजे ते आपण सगळं जगातली वस्तू आणून देऊ. सगळी सुख त्याच्या पायाशी आणून देऊ. पण मास्तरीन बाईंमुळे शिक्षणाचं महत्त्व कळलं. पण लई नवीन नवीन गोष्टी कळल्या होत्या रे मला आयुष्यातल्या. लई गमती जमती कळल्या होत्या. ती टिपिकल टिपिकल म्हणतात की नाही तसं नवरा बायकोचं नातं केव्हा नव्हतं. तुला माहित आहे की मित्रासारखंच राहायचो रे आम्ही. म्हणजे एखादी गोष्ट जर पटली नाही ना आम्ही भांडायचो की एकमेकांसगळे. लय भांडायचो मित्र कुत्र्याकच भांडायचो. नंतर मनवायचो मास्तरीन बाईसनी त्या रुसून बसायच्या ना. लगेच मिठायचं भांडण. मग कोणी धरून ठेवायचं नाही. मजा मजा होती सगळी. ते जेवणाच्या ताटात कसं सगळ्या चवी असतात की नाही. गोड बी असते, आंबट बी असते, खारट बी असते, तिखट बी. तसं सगळ्या चवींनी युक्त असं आयुष्य चाललं होतं. मजा होती. एक सुरी नव्हतं रे. हसत खेळत चाललो होतं राव. काय कोणाची नजर लागली आमचीच लागली का काय काय माहिती. असं नाही अधिपती. तू माझ्याशी जेवढं भरभरून बोलतोयस ना तेवढं वहिनींशी बोल. त्यांना सांग जे झालं ते झालं. आता नवीन सुरुवात करू. मुलाबाळांचा विचार करू. अरे मला रोज वाटतं, मला आत्ता बी वाटतं या क्षणाला जाऊन त्यांच्या संग सगळं बोलावं मनातलं. पण त्या बी कसं हटवादेवानी करतात बघितलंच ना. आणि आता कोण तो त्यांचा मित्र कोण नवीन काय मला काय कळना बाबा. माझ्या डोसक्याचं नुसतं भुसकाट पडायला लागले ओंक्या. आणि त्यात त्यांचे बाबा काय म्हणले कळलं ना. आमच्या पोरगीच वाटोळ झालं. तुमच्या संग आम्ही लगीन लावून दिलं. लई मोठी चूक झाली असं तसं. तर पोटात खड्डाच पडल्यावर नाही झालं ते तसं म्हणल्यावर. माझं आता धाडसच नाही बाबा त्यांच्या पुढे जायचं आणि काय बोलायचं. 2 पावलं मागच आलो बघ त्याच्यानंतर.